नमस्कार. सर किशोर मराठी या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओला आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. आजचा विषय विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला आजारी पडतात आणि हा एक गहन विषय आहे. अनेक विद्यार्थींचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यासाठी आपण त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या आपल्या चॅनलवर आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पल्लवी भट यांना. तर पल्लवी भट यांचं मी आपल्या चॅनलवर स्वागत करतो. नमस्कार मॅडम. त्यांचं स्वागत करतो. त्या 23 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत ठाणे आणि डोंबिवली या ठिकाणी. आता त्यांना मी प्रश्न विचारतो पहिला की डॉक्टर, विद्यार्थी हे परीक्षेच्या वेळेला आजारी पडण्याचं महत्त्वाचं कारण काय असू शकेल? विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला ऐन परीक्षेच्या वेळेला आजारी पडतात हे खरंच एक मोठी समस्या आहे. त्याच्या कारणांचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं जागरणं खूप करतात जशी जशी परीक्षा जवळ येत जाते तशी, आणि मग झोप पुरेशी होत नाही. 7 ते 8 तासाची जी विश्रांती रिक्वायर्ड आहे ती मिळत नाही. झोप येत असते पण ती घालवण्यासाठी मग चहा, कॉफी यासारखं वारंवार पेय घेतली जातात की ज्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते आणि त्याचबरोबरीने मग वेळोवेळी भूक पण लागते, खाल्लंही जातं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे पचनक्रिया जी आहे ही बिघडते. त्याचबरोबर परीक्षेची भीती, मानसिक ताणतणाव ह्याही गोष्टी कारणीभूत असतात आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपल्या शरीराचं संतुलन बिघडतं, आपले प्रतिकारशक्ती जी आहे ही खालावते आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवायला लागतात, जसं ताप येणं, लूज मोशन्स म्हणजे डायरियासारखे प्रॉब्लेम्स किंवा वॉमिटिंग, उलट्या होणं, डोकेदुखी या आणि ह्याच्यासारख्या अनेक तक्रारी उद्भवतात आणि नेमकी परीक्षेच्याच वेळेला मुलं आजारी पडतात. काही वेळेला गंभीर स्वरूप धारण केलं जातं आणि त्यामुळे मग आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइजसुद्धा काही वेळेला करावं लागतं. नक्कीच. छान उत्तर दिलं की आम्लपित्त आणि उलटी, मळमळ ही तर परीक्षेच्या वेळेला अगदी आपण नेहमीच पाहतो. तर त्याचप्रमाणे डॉक्टर, आणखी एक प्रश्न आहे की आजारी पडल्यामुळे एवढा अभ्यास करतात, त्या अभ्यासावर काय परिणाम होतो का? उत्तरं आठवण्यावर काय परिणाम होतो का? नक्कीच. कसं आहे, शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य हे एकमेकांशी निगडीत आहे. शरीर स्वस्थ असेल तर मनही स्वस्थ राहतं आणि मन स्वस्थ असेल तर शरीर स्वस्थ राहतं. आता मुलं वर्षभर अभ्यास करतात परंतु नेमकी परीक्षेच्या वेळेला त्यांची जागरणं आणि या सगळ्यामध्ये पचन बिघडणं, त्याचबरोबर मानसिक ताण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती होतो. मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचं पर्यवसान म्हणजे मग ऐन परीक्षेच्या वेळेला जी उत्तरं केलेली असतात ती आठवत नाहीत, गोंधळ होतो प्रश्न सोडवताना किंवा काही वेळेला ब्लँक होतात, म्हणजे अजिबातच आठवत नाही, विस्मरण होतं. ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स नेमके परीक्षेच्या वेळेला होतात आणि त्याच्यामुळे पुढे नैराश्य, कारण आणखीन ताण वाढतो उत्तरं नीट न लिहिता आल्यामुळे, आणि मग सगळी जी वर्षभराची केलेली मेहनत आहे ती मोक्याच्या क्षणी अक्षरशः वाया जाते. बरोबर आहे. खूप छान उत्तर दिलेलं आहे डॉक्टर. याच्या पुढचा प्रश्न हा विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, पण त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा आहे. त्यांच्या वतीने मी प्रश्न विचारतो की असं एवढा अभ्यास करतात, एवढा परिश्रम करतात, तर परीक्षेपर्यंत मुलं आजारी पडू नये आणि परीक्षेत अगदी निरोगी राहून, त्यांनी शरीराने आणि मनाने निरोगी राहून उत्साहाने, प्रसन्न मनाने कशा प्रकारे ही स्थिती निर्माण करावी किंवा ठेवावी, याबद्दल पथ्य काय पाळावे याबद्दलही आपण जरा सांगा. मुळातच कसं आहे, आरोग्य ही गोष्ट अशी आहे की जी पहिल्यापासूनच सगळ्यांनीच जपायची, म्हणजे पालकांनी स्वतःचं आणि मुलांनीही स्वतःचं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आपलं आरोग्य सांभाळणं, जपणंही. त्याच्यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं हे पहिल्यापासून गरजेचं आहे. जसं नियमित आणि पुरेशी 7 ते 8 तासाची विश्रांती आणि तीसुद्धा वेळेत. झोप आपण कधी घेतो आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. वेळेवरती आणि ताजं, सकस आणि घरी केलेले अन्नपदार्थ ज्याच्यातून तुमच्या सगळ्या ज्या आहाराच्या गरजा ज्या आहेत, शरीराच्या गरजा ज्या आहेत त्या सगळ्या भागवल्या जातील, पूर्ण होतील. त्यामुळे असा परिपूर्ण असा आहार वेळेत घेणं, थोडासा व्यायाम, कारण तो सुद्धा तितकाच गरजेचा आहे. एकाच जागी बसून राहून तुमचं पचन हे नीट होणार नाही आहे, त्यामुळे थोडासा व्यायाम सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे.
आणि जर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या गेल्या तर आजारपण तसं म्हणाल तर येत नाही. थोडंसं मेडिटेशन, ध्यानधारणा ह्याच गोष्टीची जोड आपण निरोगी राहण्यासाठी देऊ शकतो. आणि जशी परीक्षा जवळ येईल तसं तर मी म्हणते उलट आणखीन या गोष्टीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे की घरी केलेलं पचायला हलके असे पदार्थ शक्यतो मुलं घेतील आणि वेळेवरती जेवतील याच्याकडे पालकांनी लक्ष द्यावं. लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत यासारखी सरबत जी आहे, जी आरोग्यदायी पेय आहेत की ज्यांना तरतरीही देतील, त्यांचा थकवाही दूर करतील, त्याचबरोबर होणारं जे पित्त आहे हेही कमी करतील, अशा गोष्टी मुलं घेतील याची काळजी पालकांनी घ्यावी. आणि मुलांनीसुद्धा तसं अभ्यासाचं व्यवस्थित जर नियोजन आधीपासून केलं, व्यवस्थित वेळापत्रक जर आखलं तर त्यांची शेवटच्या क्षणी होणारी घाई पण ते टाळू शकतील. आणि मग मात्र मुलांनी थोडं पथ्य या गोष्टीचं सांभाळावं की जंक फूड, फास्ट फूड यासारखे हल्ली जे त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी आहेत ते जेवढं ते या काळामध्ये टाळतील तेवढं ते त्यांच्यासाठी हितावह असेल. कारण शेवटी फास्ट जे आहे ते नुकसानकारक डेफिनेटली आहे. आंबवलेले पदार्थ आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत की जे पचायला अतिशय जड असतात आणि पौष्टिकता अजिबातच नसतात, म्हणजे पोषण मूल्य त्यांना तसं काहीच नसतं. त्यामुळे या पदार्थांपासून लांब राहणं, चटपटीत मसालेदार पदार्थ आहेत त्यांच्यापासून लांब राहणं आणि थोडक्यात आपली जी जीवनशैली आहे ही चांगली, शांत आणि व्यवस्थित अशी ठेवणं. पालकांनी मुलांशी चांगला संवाद साधणं, घरातलं वातावरणसुद्धा त्या काळामध्ये पर्टिक्युलरली खूप चांगलं ठेवणं. मुलांना जर ताण येत असेल तर मुलांनी तो जरूर पालकांशी शेअर करावा. पालकांनी देखील त्यांची समस्या समजून घेऊन त्यांच्याबरोबर थोडा संवाद साधावा, जेणेकरून ते परीक्षेच्या वेळामध्ये उत्तमरित्या त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो उत्तमरित्या त्यांना परिणाम मिळेल, चांगल्या मार्कांनी ते पास होतील आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतील. नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला अतिशय सुंदर माहिती सांगितलेली आहे. काय खावं, काय खाऊ नये याच्याबद्दल सांगितलं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला जे प्रिय पदार्थ आहेत तेच खाऊ नको म्हणून सांगितलेले आहेत, परंतु परीक्षेपर्यंत तरी आपल्याला धीर धरायला हरकत नाही आणि ते पदार्थ आपण तरी टाळूया. खरं बघायला गेलं तर ही एक प्रदीर्घ आपली हे आहे, तपस्या आहे आरोग्य म्हणजे. तरीसुद्धा आता परीक्षेच्या वेळेपर्यंत तरी आपण ती पाळूया आणि निरोगी राहून आपला जो काही अभ्यास करतो, जो परिश्रम करतो त्या परिश्रमाला पूर्णपणे न्याय देऊया आणि येत्या परीक्षेमध्ये उत्तम मार्काने पास होऊया. डॉक्टर, तुम्ही आज आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.